मित्रांनो नमस्कार. पेपर फुटीची बातमी पाहत असाल तर हा टीईटीचा पेपर फुटलेला आहे. अनेक कामं करत, अनेक अडचणी समोर असतानाही या वयातही आमचे शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी टीईटीचा पेपर उद्या देणार होत्या. मात्र आज 27 जून 2026 रोजी ठाण्यामध्ये पेपर फुटल्याची बातमी आली आणि शिक्षण आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पेपर फुटला असल्याचं जाहीर केलं त्यांनी आणि ही परीक्षा पुढे गेलेली आहे. म्हणजे 28 तारखेला होणारी परीक्षा आता होणार नाही आहे. शिक्षकांच्या मागे अनेक कामं आहेत. अनेक कामं आहेत. त्यांना विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या जे काही शिकवायचं आहे त्याचा अभ्यास करून त्यांना विद्यार्थ्यांसमोर जायचं आहे. विविध ट्रेनिंगा करायची आहेत. मुलांच्या एक्झाम घ्यायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी 2026 मध्ये जनगणना आहे. 26 आणि 27 जनगणनेचं काम करायचे आहे. खूप मोठं काम आहे ते. तेही काम उन्हाळाभर या शिक्षक बंधू भगिनींनी केलेलं आहे. ते करून त्याचबरोबर BLO असेल, निवडणुका असतील, हे सगळं कामं करून, ही सगळी कामं करून मागच्याही वर्षी याही वर्षी शिक्षक ही परीक्षा पास होत आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आहे. त्या अभ्यासाची त्यांना थोडी थोडी गोडी लागत असतानाच मात्र हा पेपर यावर्षी फुटलेला आहे. टीईटी शिक्षकांना कंपल्सरी करणारा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. खरं म्हणलं तर केंद्र सरकारने सप्टेंबर 2010 मध्येच टीईटी किंवा CTET सर्व शिक्षकांसाठी कंपल्सरी केलेली होती. हे राज्य शासनानं सर्व शिक्षकांपर्यंत जास्तीत जास्त माहितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना कळवणं गरजेचं होतं. मात्र राज्य शासनाने 2025 पर्यंत म्हणू आपण 2025 पर्यंत पाहिजे तेवढा प्रसार टीईटी शिक्षकांना कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे अशा पद्धतीचं कधीच जाहीर केलं नाही. म्हणून ऐन वेळेला म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याच्या नंतर सर्व शिक्षक खडबडून जागे झाले आणि त्यांनी ही परीक्षा द्यायला सुरुवात केली. जर 2010 पासून प्रत्येक वर्षी एक पत्र काढून राज्य शासनाने शिक्षकांना सांगितलं असतं की तुम्हाला परीक्षा देणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने जर सांगितलं असतं तर मात्र शिक्षक टीईटी परीक्षा तेव्हापासून पास झाले असते. आणि आता पदोन्नतीमध्ये जो काही 2 शिक्षकांमध्ये भेद निर्माण झालेला आहे. टीईटी पास झालेले शिक्षक पदोन्नती घेत आहेत आणि ज्यांची 5-5 वर्ष सर्व्हिस बाकी आहे अशा शिक्षकांना आताही त्यांना पदोन्नती मिळत नाही. म्हणजे काय होतं त्यांना पदोन्नती म्हणजे काय, तर शिक्षकांचा मुख्याध्यापक होता येतं, मुख्याध्यापकाचा केंद्र प्रमुख होता येतं, केंद्र प्रमुखाचं शिक्षण विस्तार अधिकारी होता येतं. ह्या सर्व ग्रुप सीच्याच जागा आहेत ह्या. पण थोडं अधिकाराचे पद असल्या कारणाने ते पदोन्नती त्यांना आवश्यक होती. मात्र टीईटी शिवाय कुठलीच पदोन्नती नाही अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने तेही पदोन्नती या शिक्षकांना मिळत नाहीये. अशा पद्धतीचा सगळा गोंधळ शिक्षण विभागात झालेला आहे. आणि ज्युनियर शिक्षक, सिनियर शिक्षक, टीईटी पास झालेले, टीईटी पास नसलेले अशा पद्धतीचा वाद देखील शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि ह्या सर्व वादाला आपल्याला सरकारला जबाबदार धरावं लागेल. कारण काय, तर 2010 पासून राज्य शासनानं कुठल्याच पद्धतीचं पत्र काढून प्रत्येक वर्षी आणि पत्र काढून शिक्षकांना सांगायला पाहिजे की तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, परीक्षा पास व्हायची आहे, अशा पद्धतीचं पत्र काढलेलं नाही. त्याच्यामुळे हा गोंधळ वाढलेला आहे. असो, लक्षात ठेवा, उद्या होणारी 28 तारखेची परीक्षा ही रद्द झालेली आहे. परत तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. असंच अभ्यास करत राहू आणि पुढचा पेपर फुटण्याची वाट पाहत राहू. धन्यवाद.